किती भावना दाबल्या आणि चिरडल्या असतील ना ग तुझ्याच काय, तुझ्यासारख्या कित्येक इंच्या. स्त्री सुद्धा तृप्त होऊ शकते याचा विचार झालाच नसेल ना ग तुझ्या पिढीत. पण तुला सांगू, पिढी कुठलीही असू देत, विरोध करता आला पाहिजे ग. इथून पुढे माझ्या गाडीला अजिबात लावायचा नाहीयेस. 15 दिवसात गाडी इथेच सोडून काय ते सासरी जाणार आहे, विसरली गेली. गाडी घेऊन नाही, घेऊन जाणार आहे. आई बघितलंच काय म्हणाले ते, म्हणजे बापाने घेऊन गेलेली गाडी सासरी घेऊन जाणार. अरे वडील म्हणाव रे. तेच ते हो. हा तेच ते. पण काय हो बाबा, तिचा नवरा हिला फडतूस मोपेड घेऊ शकत नाही. अरे 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 अगं जरा पैसेवाला तरी पाहायचाच. गाडी घेऊन जा. काय म्हणालास तू? काय म्हणालास? परत बोल. काय सॉरी प्लीज कॅरी ऑन. कुठे होते मी? गाडी फडतूस नाही हो. मोपेड अंकुर. ए, तुझ्यासारखे 50 दत्तक घेईल आणि आयुष्यभर सांभाळायला तर लक्षात ठेव. मोठा मोठा करू नको. अरे पण भांडताय कशावरनं? इथून पुढे याला माझ्या गाडीला हात लावून नाही द्यायचा. बरं, अच्छा, म्हणजे भांडणाचं मूळ गाडी आहे किंवा गाडी हेच भांडणाचं मूळ आहे एवढं कळलेलं आहे. हा. कसं ते कळलेलं नाहीये. ओ क्रिकेटर, जरा सांगाल का काय झालंय ते? सांग ना. सांगतोच आहे. ओ बाबा, हिला पिकअप करायला फक्त 5-10 मिनिटं लेट झालो, तेवढी नाचते. ए, 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 अगं, मारतेस काय? 30 मिनिटांनी 31 सेकंद वाट पाहत होते ह्याची. कुठं का बोलतोयस रे? कशाला याच्यासोबत यायला सांगितलं? ठीक आहे. अंकुरला सांगितलं असतं ना तर मर्सिडीज घरापर्यंत सोडलं. सांगायचं बा. तुझ्यासारखा नाहीये, केअरलेस, इररिस्पॉन्सिबल. मी केअरलेस, मी तुला न्यायला आलो. उपकार मान. पुरे पुरे आता आलात ना घरी सुखरू? लहान मुलांना. काय लहान मुलासारखे भांडताय तुम्ही काय करूया? दोघं? मग चला हातपाय धुवून घ्या. हा. मोठी आहेस की नाही तू? मग झालं गेलं सगळं विसरून यायचं बाहेर. आज मी कुणासाठी तरी मेथीचे ठेपले खाल्ले आणि मटार पुलाव. असं कसं विसरून जाऊन चालेल? चिरागकडनं चूक झालेली आहे, त्याने अजूनही सॉरी म्हटलेलं नाहीये. बाबा तुम्ही तिचीच बाजू घेणार, पण तिची काही चूक झालेली दिसत नाही आणि तुझी चूक झालेली दिसते मला. काय गाई हे, हे काय? ओ बाबा. पण हा 22 वर्षाचा घोडा झालाय तुझा नातू. बैल असता तर एवढा शिंग फुटली असती त्याला. बाबा. आणि 10 वर्षाचा असतात ना तरी तुला माफी मागायला लावली असती मी. ऐकलंस ना? नाउ दॅट्स कॉल्ड रिअल फादर. चुप बस. ए, पण आपण तरी का उशीर करायचा? नाही. मग समोरचा माणूस चिडणार ना आपल्यावर. म्हणजे बघा, हा काय? स्वयंपाक मात्र रुचकर झालाय, हं? पण ओटाने गॅसच पुसलेला नाही तर कसं दिसेल ते? नाही का? कधीतरी उदाहरण न देता संवाद साधून बघ ना. हो, पण उशीर का झाला हे नाही कोणी विचारणार. मी विचारतो का झाला उशीर? अहो बाबा, 40 ओव्हर फिल्डिंग केली. बापरे. 5 ओव्हर बॉलिंग केली. 2 तास बॅटिंग साठी बीच वरती उभा होतो भर उन्हात. किती थकलो होतो मी, उठायची सुद्धा ताकद नव्हती. फक्त या डुचकीसाठी, नो म्हणजे तुमच्या या लाडक्या लेकीसाठी हा. अंगात जीव एकवटून उठलो आणि धावत पळत हिला पिकअप करायला गेलो तरी बोंबलती. आई आई गो, एवढा त्रास काढून सशासारखा धावत पळत गेला आपल्या बहिणीसाठी. माझे कोकरू. सशाच्या पिलाला कोकरू नाही म्हणत, असू दे हो, मेंढीच्या पिलाला म्हणतात. तेच ते. दिसतो तसा. हो ग, 2 तास खेळलं तुझं कोकरू. रन पण खूप काढले असणार कोकरानी. 71. अरे बाप. ते पण 65 बॉल मध्ये. बाई, माझा सचिन गावस्कर तो. तेंडुलकर गाई. तेच ते हो. हे ते राहू दे, तुझ्या कोचचं आडनाव काय? सांगन सर. सामंत सर. हा. म्हणजे बघ आता, त्यांनी एक अप्लिकेशन डाउनलोड करायला सांगितलं होतं मला मागे. अरे कसलं फंटास्टिक अप्लिकेशन आहे रे ते. तर तुम्ही तिकडे मॅचेस खेळत असताना इकडे सगळं अपडेट्स वगैरे स्कोअर बिअर सगळं कळतं. एकच सेकंड थांब. हे काय नाही, हे अप्लिकेशन तर म्हणतंय चिराग पिंपळकर 17 बॉल खेळून 13 रनवर आउट झाला, बाउन्सरवर कॅच दिला. कसा वाटला यॉर्कर? आणि अशा प्रकारे आमचे स्मार्ट बाबा प्रोफेसर अरुण पिंपळकर यांनी चिराग पिंपळकर यांचा शुद्ध खोटेपणा क्लीन बोल्ड केलाय. वा 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 वा. गप्पू.
पण बाबा मी का खोटं बोलेन? बरोबर आहे, माझा मुलगा खोटं बोलूच शकत नाही. ते ऍप्लिकेशन गणलंय काहीतरी हा. खोटं बोलतोय. सामंत सरांना फोन करून सांगतो फालतू कुठलं तरी आपलं. तनू पुरे अहो, खोटं बोललं यापेक्षा 13वर आउट झालं नाही तर जास्त वाईट वाटतंय मला. आणि काय रे काय म्हणत होतास? पुढच्या वर्षी IPL खेळणार. ऐकलंस ना काय म्हणाला ते? खेळणार आहे, खेळणारच आहे. एका मॅचने काय संपूर्ण सिरीजचा परफॉर्मन्स कमी होत नाही माझा. आय एम द बेस्ट ऑलराऊंडर इन आवर क्लब. कळलं? हो ना, मग आता बेस्ट ह्युमन बिईंग सारखं मोठ्या बहिणीची माफी मागतो. चलो बी अ गुड बॉय. नाही मागणार, हं? बघ. अजिबात नाही मागणार. कारण मला माहितीये माझं काही चुकलेलं नाहीये. आणि दुचकी तुझ्या लग्नाला पण नाही येणार. अरे! गाडी घेऊन जा, सगळं घेऊन जा. सगळं अगं काय झालं तुझं? त्याला बोल. अहो यांचं Tom and काय Jerry. चाललंय? असं काय करतात? काय बोलायचं? अहो आता लग्नाला चाला नाही तर अंकुरांचे काम कोण पेरणार? अरे, एकच पिळायचा असतो. तेच ते हो, बूट कोण चोरणार? आदरणीय माता पिता, हा. आपण सर्व कुटुंबजन इथे आजीच्या डान्सवर चर्चा करायला जमलोय का? नाही, नाही. आपल्या फॅमिली डान्स साठी जमलोय म्हणताय का? नाचा ना. चला, चला. मी हात धुते इथं. आणि धुतले अहो, समोर. विसरले हो मगाशी याच्या नादात. काय आले आले मी. नाही. आले. पण हे तू म्हणतेस खरं रिहर्सलचं, पण हे 4च जण कसं काय? आपली फॅमिली जरा अपूर्ण वाटते नाही का? अपूर्ण वाटतेय पण जो मेंबर ऍबसेंट आहे त्याला डान्स यायला हवा ना. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ अ क्रिकेटर. बाबा डान्स करणं म्हणजे क्रिकेटची बॅट हातात घेऊन वाकडी तिकडे फिरवण्यात तर सोपं नाहीये. किती भावना दाबल्या आणि चिरडल्या असतील ना ग तुझ्याच काय तुझ्यासारख्या कित्येक इंच्या स्त्री सुद्धा तृप्त होऊ शकते याचा विचार झालाच नसेल ना ग तुझ्या पिढीत. पण तुला सांगू, पिढी कुठलीही असू देत, विरोध करता आला पाहिजे ग.